नमस्कार मित्रांनो. एस-ए-पी इन मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तुम्ही आत्तापर्यंत केलेल्या सपोर्टबद्दल आणि जो प्रतिसाद आपल्याला व्हिडिओला मिळतोय, तो एकदम भरघोस आहे आणि त्याबद्दल मी तुमचे मनापासून धन्यवाद करतोय. तर आपण आपल्या मराठी माणसांसाठी राइट, जी आपली मराठी मुलं आहेत, त्यांना जे एस-ए-पीचं नॉलेज आहे, ते मराठीतून शेअर करण्यासाठी, मराठीतून तुम्हाला समजावून सांगण्यासाठी मी ॲक्चुअली हे यूट्यूबचे व्हिडिओ बनवत असतो. तर आता तुम्ही ज्यावेळेस तुमचं एस-ए-पीमध्ये करियर करायचं ठरवलं, राइट? आणि तुम्ही ते ठरवल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस एस-ए-पी आता अ, केलेलं आहे, राइट? किंवा काही एस-ए-पी करायचं असं तुम्ही ठरवून मार्केटमध्ये आलेलं आहे, बरोबर? बट काही-काहींना कसं असतं, आपले मराठी बॅकग्राऊंडचे मुलं असतात, की त्यांना इंग्लिशमध्ये इंग्लिश कळतंय, बट इंग्लिशमध्ये टेक्निकल कन्सेप्ट ज्या बिझनेस प्रोसेस असतात, त्या समजत नाहीयेत. तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला त्या सांगण्याचा प्रयत्न करत असतो किंवा जे आता इंटरव्ह्यू तयारी करतायत किंवा तुम्हाला फुल टाईम कोर्स करायचा आहे किंवा जे काही वर्किंग प्रोफेशनल आहेत त्यांना टाईम नाही आहे, त्यांना क्रॅश कोर्स करायचा आहे. तर ते सगळे आपण प्रोव्हाईड करतोय. आता ह्या YouTubeच्या माध्यमातून मी तुम्हाला काही ज्या कन्सेप्ट्स असतात त्या समजावून सांगतोय. मग जसे की इंटरव्ह्यू क्वेश्चन असू देत, राइट? किंवा एस-ए-पी झाल्यानंतर पुढे काय करायचं ते पण सांगितलेलं आहे, राइट? एस-ए-पी बद्दल ज्या काही टर्मिनॉलॉजी असतात, राइट? की जे एरर असतात ते कसे रिझॉल्व्ह करायचे त्याच्या मेथड्स मी सांगितलेल्या आहेत. ओके. सो आता आजचा जो व्हिडिओ आहे, तो आपण इंटरव्ह्यूची तयारी कशी करायची त्याच्यावर बनवणार आहे. बरोबर. आता हा व्हिडिओ कोणासाठी असेल, की जे फ्रेशर आहेत, राइट? किंवा जे एक्सपिरियन्स्ड प्रोफेशनल आहेत, की ज्यांनी ऑलरेडी एस-ए-पीचा कोर्स केलेला आहे आणि आता इंटरव्ह्यूची तयारी करतायत. ओके. त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे. आता जर तुम्ही इंटरव्ह्यूची तयारी करताय किंवा इंटरव्ह्यू दिलेला आहे आणि इंटरव्ह्यू क्रॅक होत नाहीये तुमचा, तर मग काय करणार तुम्ही? तर तुम्हाला काही स्टेप्स फॉलो करायचे असतात, काही सिक्वेन्स करायचे असतात, राइट? मग ते केल्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यू हा तुमचा क्रॅक होऊ शकतो किंवा इंटरव्ह्यू क्रॅक होण्यासाठी तुम्हाला मदत होऊ शकते. बरोबर. आता काही स्टेप्स मी तुम्हाला सांगणार आहे, काही सिक्वेन्स सांगणार आहे, आपले काही रूल्स आपण तुम्हाला सांगणार आहेत. तर प्रत्येक वेळेस इंटरव्ह्यू देताना माझा इंटरव्ह्यू क्रॅक होत नाहीये, हा भरपूर जणांचा प्रश्न असतो आणि त्यासाठीच मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवणार आहे. तर कृपया हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण न पुढे 2x, 3x न करता तुम्हाला हा व्हिडिओ बघायचा आहे. कारण काही पॉइंट्स तुम्ही मिस केले, तर त्याचा इम्पॅक्ट तुम्हाला पुढे होऊ शकतो, राइट? तर कोणताही व्हिडिओ बघताना पळवून बघायचा नाही. तो प्रॉपर ज्या नॉर्मल मेथडनी आपण पूर्ण बघायचा, काही पॉइंट्स असतील ते नोट डाउन करून ठेवायचे. ओके. सो चला आता आपण व्हिडिओ स्टार्ट करूयात. सो मी तुम्हाला आता इंटरव्ह्यू सिक्वेन्स सांगणार आहे, राइट? तर आपला फर्स्ट पार्ट आपण काय घेतोय, की जो ॲक्चुअलमध्ये इंटरव्ह्यू असतो. मग हा हा जो पार्ट आहे तो कोणासाठी? जे एक्सपिरियन्स्ड प्रोफेशनल आहेत किंवा ज्यांचा ऑलरेडी काही 1-2 वर्षाचा, 3 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे त्यांच्यासाठी आणि हे थोडक्यात फ्रेशरसाठी. तर मी हे दोन्ही पण तुम्हाला डिस्कस करणार आहे. कारण आपला व्हिडिओ हा फ्रेशर आपली मराठी मुलं पण बघतात आणि काही एक्सपिरियन्स्ड आहेत ते पण बघतात. सो आता जी सिक्वेन्स आहे, राइट? तर या सिक्वेन्समध्ये 7 आहेत आणि इकडे 3च आहेत. बरोबर. आता पहिल्यांदा आपण एक्सपिरियन्स कॅन्डिडेटसाठी डिस्कस करूयात. आता कोणताही इंटरव्ह्यू घ्यायचा झाला. आता मी स्वतः कधी-कधी इंटरव्ह्यू घेतो, राइट? सो ते इंटरव्ह्यू घेताना मी काही माझी एक सिक्वेन्स असते ती फॉलो करतो. म्हणजे काय? मी पहिल्यांदा तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये इंट्रोडक्शन विचारणार, बरोबर? नंतर तुमचं बॅकग्राऊंड विचारणार. देन तुमच्या रोल्स एंड रिस्पॉन्सिबिलिटी. आता हा हा का आला? कारण तुम्ही एक्सपिरियन्स्ड आहात. तुम्ही एस-ए-पी-एम कन्सल्टंट आहात किंवा तुमचा कन्व्हर्ट केलेला एक्सपिरियन्स. तर तुम्ही सांगताय की मी सपोर्टला आहे किंवा मी एंड युजर आहे. तिथं तुमचे ॲक्चुअली रोल्स एंड रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत ते किंवा तुम्ही कोणत्या प्रोजेक्ट्सवरती काम केलेलं आहे. देन मी विचारतो मग एन्हान्समेंट काय केलेले आहेत का? देन नॉर्मल एस-ए-पीचे जे टेक्निकल इंटरव्ह्यू क्वेशन्स आहेत, की जे तुमच्या रिझ्यूममध्ये बघून तुमचे एक्सपर्टाईज जे आहेत त्याच्यानुसार मी तुम्हाला क्वेशन विचारतो आणि देन मग तुम्हाला काही सोल्युशन्स विचारतो, रिझोल्यूशन्स तुम्ही कसे दिले तुमच्या एंड युजरला. कारण हा जो इंटरव्ह्यू होणार आहे तो कन्सल्टंट लेव्हलचा होणार आहे. तुमच्याकडे एरर रिझोल्यूशन कॅपॅबिलिटी पण तुमच्याकडे असली पाहिजे. तर थोडक्यात हे प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये बऱ्यापैकी ही सिक्वेन्स यूज केली जाते. बरोबर. तर तुम्हाला प्रॅक्टिस जी करताय ना किंवा तुम्हाला जे प्रिपरेशन करायचं आहे, ते या स्टेपनी करायचं आहे. राइट? म्हणजे काय? तुम्हाला आपण डिटेलमध्ये बघूयाच. मग थोडक्यात तुम्हाला सांगतोय मी. ओके. आणि फ्रेशरसाठी पण मी सांगणारच आहे यानंतर. ओके. आता सेल्फ इंट्रोडक्शन तुम्ही ज्यावेळेस प्रिपेअर करताय, त्यावेळेस ते तुम्हाला कसं प्रिपेअर करायचं आहे, त्याच्यावरती पण मी एक दुसरा व्हिडिओ आणणारच आहे. बट शॉर्टमध्ये तुम्हाला जर सांगायचं असेल, तर तुमचं नाव, तुमचं बॅकग्राऊंड, राइट? तुम्ही इंजिनिअरिंग किंवा जी तुमची डिग्री असेल, ती कुठून केली, बरोबर? आणि तुम्ही सध्या कोणत्या कंपनीमध्ये जॉब करताय. तर
हेच तुमचं थोडंसं इंट्रोडक्शन तुम्हाला प्रिपेअर करून ठेवायचं आहे. एका पेजवरती नोट डाउन करून ठेवा. राइट? जे 7-8 लाईन असतील ना, त्या लाईन्स तुम्ही प्रॉपर इंग्लिशमध्ये प्रिपेअर करा आणि त्या तुमच्या तोंडपाठ पाहिजेत. ओके. देन तुम्ही इंट्रोडक्शन झाल्यानंतर तुमचं ते बॅकग्राऊंड विचारतात. बॅकग्राऊंड म्हणजे क्वेशन जर विचारायचा झाला तर तो काय विचारतो इंटरव्ह्यूमध्ये, की करंटली यू आर वर्किंग इन व्हिच कंपनी, राइट? हाऊ मेनी इयर्स ऑफ एक्सपिरियन्स यू हॅव, राइट? देन मग तुम्ही अगोदर 2 कंपन्यांमध्ये स्विच केलं असेल, तर तिकडे रिझन विचारलं जातं किंवा तुमच्या कंपनीमध्ये कोणती कंपनी आहे, कोणती इंडस्ट्री आहे, राइट? तर त्या गोष्टी विचारल्या जातात. ओके. आता तुमच्या बॅकग्राऊंडबद्दल थोडंसं तुम्हाला नॉलेज ऑलरेडी असेलच, राइट? तर तुम्हाला थोडंसं स्ट्राँगली ते नॉलेज सांगायचं आहे. बरोबर? देन नेक्स्ट असतो तुमचे रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज. आता रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज म्हणजे काय विचारणार, की बघा, तुम्ही ज्यावेळेस एस-ए-पी-एम-एम कन्सल्टंट म्हणून जर इंटरव्ह्यू देत असाल, तर तुम्ही ऑलरेडी त्याच्यावर वर्क करताय. बरोबर? आता वर्क करत असाल, तर तिकडे तुमचे रोल काय होता? तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय होत्या? तुमचं डेली वर्क काय होतं? त्याच्यावरती तो क्वेश्चन विचारणार. त्याचं प्रिपरेशन पाहिजे. आता या सगळ्यांवरती मी हळू एक-एक व्हिडिओ बनवणार आहेच. बट तुम्हाला शॉर्टमध्ये सांगायचं असेल तर काय, की माझा करंट रोल एस-ए-पी-एम-एम कन्सल्टंट म्हणून आहे. बरोबर? माझी डेली टास्क काय आहे? इम्प्लिमेंटेशनवरती मी काम करतोय, सपोर्टवरती काम करतोय, एरर रिझॉल्व्ह करतोय, एंड युजरला ट्रेनिंग देतोय. काही रिस्पॉन्सिबिलिटीज असतील तर ते तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन करता आल्या पाहिजेत. म्हणजे काय? जर तुम्ही सपोर्टवरती करता तर तुम्ही एस-एल-ए मेंटेन करता. मग त्या एस-एल-ए वरती क्वेश्चन विचारणार, सर्व्हिस लेव्हल अग्रीमेंटवरती. मग तुमचे एरर कसे रिझॉल्व्ह करता. तो तुमचा इंटरव्ह्यू त्या दिशेने जाणार. बरोबर? आणि सध्या रोल काय आहे तर एस-ए-पी-एम-एम कन्सल्टंट आहे आणि आमची टीम आहे, की जे आपण तुम्ही सपोज एखाद्या आय-टी कंपनीमध्ये असाल आणि दुसरीकडे तुमचा क्लायंट असेल, त्याला सपोर्ट करत असाल किंवा तुम्ही त्या क्लायंटमध्येच ऑन साइट जॉब करत असाल. तर ह्या रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी तुम्हाला प्रिपरेशन करावं लागतं. हा ही थर्ड स्टेप असू शकते, राइट? ही सिक्वेन्स असू शकते. देन तुम्हाला पुढे विचारतात, तुम्ही कोणत्या प्रोजेक्ट्सवरती काम केलेलं आहे? किती इम्प्लिमेंटेशनवरती काम केलंय? किती रोल आउट आहेत? किती मायग्रेशन? किती सपोर्ट? राइट? तर त्या बेसिसवरती तुम्हाला पुढचे क्वेश्चन विचारले जातात. तर तुम्हाला एस-ए-पी प्रोजेक्ट येणं खूप महत्त्वाचं आहे. कारण एच-आर आजकाल पहिल्यांदाच विचारतात, की तुम्ही कोणत्या प्रोजेक्टवरती काम केलेलं आहे एस-ए-पीमध्ये. तर सपोज तुम्ही आता सांगू शकता, की इम्प्लिमेंटेशनवरती काम केलंय, सपोर्टवरती केलंय, मायग्रेशनवरती केलंय, रोल आउटवरती केलंय. बरोबर? आता इम्प्लिमेंटेशनमध्ये केलं असेल, तर मग ते ग्रीन फील्ड, ब्राउन फील्ड, की कन्व्हर्जन होतं, राइट? तर याच्यावरती ते क्वेश्चन विचारतात. तर तुम्ही प्रिपेअर करून ठेवायचं आहे, की मी इम्प्लिमेंटेशनवरती काम केलेलं आहे की नाही? सपोर्टवरती केलेलं आहे की नाही? मग केलं असेल तर तिकडे तुमचा रोल काय होता? अगेन, ओके. ते इम्प्लिमेंटेशन असेल तर तिकडे फेजेस असतात. त्या फेजेसमध्ये तुमच्या कोणत्या फेजेसमध्ये तुमचा काय रोल होता? रिअलायझेशन असेल, बी-बी-पी असेल, मग तुम्ही कोणते ऑब्जेक्ट डिफाईन केले? रिअलायझेशनमध्ये तुम्ही काय केले एकदा? राइट? तर ते तुम्हाला माहिती पाहिजे. आता एच-पी प्रोजेक्टबद्दल तुम्हाला जास्त माहिती पाहिजे असेल, तर आपला कोर्स पण आहे. तुम्ही माझ्याशी कनेक्ट करा. मी तुम्हाला त्या कोर्सबद्दल माहिती देईल आणि इम्प्लिमेंटेशन प्रोजेक्ट कसा एक्सप्लेन करायचा किंवा कसा करायचा डेमो प्रोजेक्ट तो पण मी सांगेल. कारण आजकाल इंटरव्ह्यूमध्ये इम्प्लिमेंटेशन प्रोजेक्ट हा सगळ्यात इम्पॉर्टंट असतो. राइट? तो आपण कोर्स पण डिझाइन केलेला आहे. व्हिडिओ बेस्ड लर्निंग कोर्स आहे. त्याची इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तुम्हाला तर तुम्ही मला कनेक्ट करा. ओके. आता जर एस-ए-पीमध्ये प्रोजेक्ट जर विचारला तुम्हाला, तर मग तुम्हाला प्रॉपर प्रोजेक्ट सांगायचा आहे. सपोर्टमध्ये असेल तर मग तुम्ही तिकीट्स रिझॉल्व्ह करता. मग तिकीटिंग टूल कसं आहे? तिकडे एस-एल-ए कसे आहेत? कोणते एरर रिझॉल्व्ह केले? ओके. ते तुम्हाला प्रिपरेशन माहिती पाहिजे. म्हणजे तुम्हाला बघा याच्यामध्ये तुम्हाला रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज, प्रोजेक्ट्स हे विचारतात. याच्यातून टेक्निकल क्वेश्चन पण ते विचारू शकतात. ओके. त्यातनं तुम्हाला एनालिसिस केलं जातं. ते एनालिसिस त्यातून करतात तुमच्याबद्दल. ओके. देन प्रोजेक्टबद्दल डिस्कशन करत असतानाच, राइट? मग मी काय विचारतो, की तुम्ही मग कोणत्या एन्हान्समेंटवरती काम केलेलं आहे का? आता एन्हान्समेंट म्हणजे काय? बघा, तुम्ही जर एस-ए-पी-एम-एम ट्रेनिंग घेतलं असेल किंवा फायनान्स घेतलं असेल, पी-पी कोणत्याही मॉड्यूलचं ट्रेनिंग घेतलं असेल. आता बेसिकली सपोज आता तुम्ही एक एस-ए-पी-एम-एमचं ट्रेनिंग घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये तुम्ही काय करता, की ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर डिफाईन करता, राइट? तुम्ही एंटरप्राइज स्ट्रक्चर झाल्यानंतर तुम्ही प्राइसिंग करता, रिलीज करता, अकाउंट डिटर्मिनेशन आहे, देन डॉक्युमेंट टाइप्स आहेत, मटेरियल टाइप्स आहेत, मास्टर डेटा येतो, राइट? देन तुमचे स्प्लिट व्हॅल्यूएशन असे भरपूर तुमचे चॅप्टर आहेत. ते तुमचं नॉलेज आहे. ते ट्रेनिंगमध्ये सिलेबस तुम्ही कव्हर केला. बट अपार्ट फ्रॉम दॅट, ठीक आहे, एन्हान्समेंटमध्ये तुम्ही काय असतं, म्हणजे समजा आता तुम्ही एखादा रिपोर्ट केला का? ओके. आता रिपोर्टवरती काम केलंय. कोणता कस्टम रिपोर्ट तयार केला आहे का? आता स्टँडर्ड रिपोर्ट आहेत ME2M, ME2N, MB51 हे रिपोर्ट आहेतच. बट तुम्ही कोणत्या कस्टम रिपोर्टवरती काम केलं का? कोणत्या कस्टम रिपोर्टमध्ये म्हणजे काय? की सपोज आता तुमच्याकडे एखादा रिपोर्ट पाहिजे, की पी-आर वरून पी-ओ कधी बनला, त्याची डेट काय होती, रिलीज कधी झाला, देन परत त्याचे जी-आर-एन झालं का, आउटस्टँडिंग. आता यासाठी ME2M स्टँडर्ड रिपोर्ट आहेच.
बट आता त्याला सपोज तुमच्या कंपनीमध्ये गेट एंट्री ही कन्सेप्ट असेल आणि ती पण त्या पीओच्या रिलेटेड पाहिजे आणि ते एका रिपोर्टमध्ये पाहिजे. मग असा रिपोर्ट तर सिस्टममध्ये स्टँडर्ड रिपोर्ट नाही अवेलेबल. मग त्यासाठी कस्टम रिपोर्ट बनवावा लागतो. त्याला आपण काय म्हणणार की जी रिपोर्ट म्हणणार. ओके. तसे जी रिपोर्ट तुम्ही काय बनवलेले आहेत का? मग त्याचं लॉजिक काय होतं? टेक्निकल कन्सेप्ट्स काय होत्या? त्यासाठी एफ-एस-डी तुम्ही क्रिएट केली होती का? कशी केली? आता हा रिपोर्ट झाला. रिपोर्ट व्यतिरिक्त तुम्ही कोणती कस्टम एन्हान्समेंट केलेली आहे का? किंवा एखादा टी-कोड नवीन बनवलेला आहे का? एखादा नवीन प्रोग्राम डिझाइन केलेला आहे का? तुम्ही ABAP टीमसोबत, बरोबर? तर असे क्वेश्चन्स हे एन्हान्समेंटवरती विचारतात. तर त्याच्या तुम्हाला 1-2 एन्हान्समेंट प्रिपेअर करून ठेवावे लागतील. ओके. प्रोजेक्टवरती पण तुम्हाला एका इम्प्लिमेंटेशनवरती काम केले आहे, बरोबर? देन तुम्ही सपोर्टवरती केलेला आहे का? ओके. सपोर्ट. मग त्याच्यामध्ये तुम्हाला त्या पद्धतीचं नॉलेज हे पाहिजे असतं. ओके. मग हे विचारतच मग मी टेक्निकल क्वेशन्सवरती जातो. इंटरव्ह्यू क्वेशन्सवरती. जे काही तुम्ही तुमच्या रिझ्यूममध्ये हां, मला हे येतंय हे. तुमच्या रिझ्यूममध्ये जे काही पॉइंट्स असतील ते तुम्हाला यायलाच पाहिजेत. असा एकही पॉइंट नको आहे, की जो तुम्हाला येत नाही आणि तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये फेस करताय आणि तो रिझ्यूममध्ये आहे तुम्हाला. राईट? मग त्याचं बॅड इम्प्रेशन पडतं आपल्यावरती. तर बेसिकली आपल्याला काय करायचं जे आहे ते प्रिपरेशन चांगलं ठेवायचं. त्याच्या रिलेटेड टेक्निकल जे इंटरव्ह्यू क्वेशन्स आहेत ते तुम्हाला माहिती पाहिजेत. ओके. आणि देन मग सपोर्ट प्रोजेक्ट जो होता त्याच्या अगेन्स्ट मग रिझॉल्युशन तुम्ही कोणतं दिलं, कोणते तिकीट्स रिझॉल्व्ह केले, राईट? एरर्स कोणते रिझॉल्व्ह केले, तर ते तुम्हाला इथे सांगायचे असतात. ओके. तर मग एखादं ते एरर सांगतात तुम्हाला की हा एरर आहे, कसा रिझॉल्व्ह करणार? ओके. किंवा एन्हान्समेंट किंवा प्रोजेक्टमध्ये किंवा इथे इंटरव्ह्यू क्वेशनमध्ये दुसरा क्वेशन विचारला जाऊ शकतो की तुम्ही आता एक जनरल एक्झाम्पल दिलं जातं तुम्हाला उदाहरण की माझा हा सिनेरिओ आहे, ही बिझनेस प्रोसेस आहे. तुम्ही SAPमध्ये कशी मॅप कराल, राईट? तर तुम्ही ते फेस केलेलं असतं. प्रत्येकजण जर खरा रिअल टाईम एक्सपिरियन्स असेल ना, तर ते फेस करतो आपण. बट आता तुम्ही जर डायरेक्टली ट्रेनिंग घेऊन डायरेक्टली इंटरव्ह्यू देताय SAP कन्सल्टंटचा, तिथे तुम्हाला प्रॉब्लेम हा येऊ शकतो, राईट? तर बेसिकली बघा, ही सिक्वेन्स असते. ह्या सिक्वेन्स नुसार इंटरव्ह्यू तुमचा घेतला जाऊ शकतो. तर ह्या सिक्वेन्सनुसार तुमचं प्रिपरेशन हे पाहिजे. आणि कोणतं क्वेश्चन विचारतात, तर बेसिकली पाठीमागचे जे 1-2 क्वेश्चन असतात ना, त्याच्यावरती हळू पुढे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. तर तुम्हाला तशा पद्धतीने तुम्हाला इंटरव्ह्यूला तुमच्या पद्धतीनं तुमच्या क्वेश्चनवरती घेऊन यायचं आहे. ओके. आता हे थोडक्यात झालं इंटरव्ह्यू सिक्वेन्स. ठीक आहे. एक्सपिरियन्ससाठी. आता फ्रेशरसाठी पण आहे आणि ह्याच्यानंतर आपण काय करूया जनरल टर्म ज्या आहेत ना, ज्या आपण डिस्कस करणार आहोत, की तुम्हाला ओव्हरऑल इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला काय करायचं आहे आणि कशा पद्धतीने तुमचा इंटरव्ह्यू क्रॅक होऊ शकतो, की तुम्हाला आता कुठेही ट्रेनिंग झालं किंवा काही झालं, तर तुम्हाला गाईड करणार कोण तर पाहिजे. तर हा व्हिडिओ तुम्हाला गाईड करतोय. ओके. आणि त्यामुळेच तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब तर 100% करणारच आहात. हे मला माहितीच आहे. ओके. आता आपल्या फ्रेशर मुलांसाठी बघा काय विचारलं जातं, तुम्हाला आता तुमचे रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी नसतात. तुम्हाला आता तुम्ही कोणत्या प्रोजेक्टवरती काम केलेलं नाहीये. तुम्हाला इम्प्लिमेंटेशन प्रोजेक्टवरती काम तुम्हाला केलेलं नाही किंवा तुम्हाला त्याची आयडिया नाहीये. राईट? पण जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर मी आहे. मी तुम्हाला त्या प्रोजेक्टबद्दल माहिती देऊ शकतो फ्रेशरसाठी पण. ओके. त्यासाठी तुम्हाला माझ्याशी कनेक्ट करावं लागेल. ओके. आता तुम्हाला फ्रेशरसाठी बेसिकली काय विचारतात, की तुमचं इंट्रोडक्शन विचारतात. आता तुम्हाला ते तर सगळ्यांना माहितीच असतं. नाव, आपलं थोडंसं बॅकग्राऊंड सांगणे, कॉलेज कुठून झालं, काय झालं, राईट? देन तुम्ही फ्रेशर आहात तर कधी फ्रेशर आहात, काही तुमच्या हॉबीज असतील 1-2 त्या लेव्हलचे इंट्रोडक्शन तुमचं होतं, राईट? देन तुम्ही ट्रेनिंग कुठून केलं, मग सर्टिफिकेशन तुम्ही केलेलं आहे का, राईट? तर सर्टिफिकेशन हे इकडे एक्सपिरियन्स कॅन्डिडेटसाठी ते मॅन्डेटरी विचारत नाहीत. फ्रेशरसाठी हा विचारू शकतात. तर जर केलं असेल तर तुम्हाला त्याचं थोडंसं नॉलेज पाहिजे. कुठून केलं, कधी केलं, राईट? ग्लोबल सर्टिफिकेशन केलं की नॉर्मल सर्टिफिकेशन आहे तुमच्याकडे, तेही, राईट? आता ग्लोबल सर्टिफिकेशनला जायचं असेल तर तुम्ही फ्रेशर आणि जाऊ शकता. एक्सपिरियन्ससाठी गरज नाहीये. ते तर तुम्हाला माहिती असेलच. ओके. आता तुम्हाला नंतर SAPचे कन्सेप्ट विचारतात. ओके. म्हणजे कोणत्या कन्सेप्ट तुम्हाला माहिती आहेत, कोणत्या एरियामध्ये तुम्ही स्ट्राँग आहे, कशी प्रॅक्टिस केलेली आहे, राईट? कारण तुम्हाला सिनेरिओ बेस्ड क्वेश्चन जास्त विचारणार आहेत. सिनेरिओ बेस्ड क्वेश्चन इकडे असतात. हे जे क्वेश्चन्स विचारतात ना, एन्हान्समेंट्समध्ये वगैरे सिनेरिओ बेस्ड असतात. म्हणजे तुम्ही काय केलं तर काय होईल? तुम्ही ही प्रोसेस कशी मॅप कराल सिस्टममध्ये, SAPमध्ये? बरं मग हे केलं तर मग काय होणार? असे क्वेश्चन असतात. आता हे जर क्वेश्चन तुम्हाला पाहिजे असेल तर मी देईल. तुम्ही मला WhatsAppला मेसेज करा. मी तुम्हाला क्वेश्चन पाठवतो. ओके. आणि देन तुमच्या रिझ्यूममध्ये फ्रेशरसाठी जे तुम्ही लिहिलेलं असतं, जे सिलेबसनुसार तुम्ही ट्रेनिंग घेतलेलं आहे, त्याबद्दल तुम्हाला विचारतात. मग त्याच्यामध्ये टी कोड विचारतात, प्रोसेस विचारतात, स्टेप्स विचारतात. ओके. मग देन एखादी फील्ड विचारतात. तर हे पूर्ण तुम्हाला माहिती पाहिजे, राईट? तर बेसिक सगळ्या गोष्टी विचारतात.
फ्रेशरला जास्त डिटेलमध्ये जात नाही आहेत, बट जे काय लिहिलंय तुम्ही इंटरव्ह्यूसाठी रिझ्यूममध्ये ते सगळं तुम्हाला 100% आलं पाहिजे. ओके. आता तुम्हाला प्रोजेक्टबद्दल काय माहिती आहे का? फ्रेशरला पण विचारतात ते. कारण तुम्हाला जर ते ट्रेनिंगमध्ये म्हणजे ट्रेनिंग झालेलं आहे तुमचं आणि तुम्हाला ते इंटरव्ह्यू घेऊन सिलेक्ट करणार आहेत, ते कोणत्यातरी प्रोजेक्टला तुम्हाला असाइन करणार. मग त्याबद्दल तुम्हाला जर ॲडव्हान्समध्ये जर नॉलेज असेल, ठीक आहे, तर तो तुमचा बेनिफिट आहे. म्हणजे चौघं जर असतील आणि त्यात तुम्हाला जास्त नॉलेज जास्त असतील, 100% तुम्हाला सिलेक्ट करणार, राईट? आणि तुम्ही सिलेक्ट व्हायलाच पाहिजे आणि होण्यासाठी तुम्हाला जे काही लागतंय, ते मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देतोय, राईट? आतापर्यंत तुम्हाला जर थोडासा कॉन्फिडन्स आला असेलच. ओके. आता मी यानंतर तुम्हाला सेकंड पार्टकडे घेऊन जातोय. नेमकं करावं काय लागेल? आता हे तर तुम्हाला माहिती आहे, की हे सगळं विचारतात, राईट? तर ह्याच्यावरती तुम्हाला प्रत्येक पॉइंटवरती फोकस करून एक-एक दिवस घालवायचा आहे आणि त्याच्यावरती प्रिपरेशन करायचं आहे. तुम्ही Google करा, माझ्याशी कॉन्टॅक्ट करा किंवा तुमच्या ट्रेनरशी कॉन्टॅक्ट करा, तुमच्या फ्रेंड्सशी कनेक्ट करा. हे सगळं डिस्कस करा, राईट? आणि मगच तुम्ही इंटरव्ह्यूला समोर जा. अदरवाईज विदाऊट प्रिपरेशन नुसतं ट्रेनिंग झालेलं आहे म्हणून इंटरव्ह्यू देऊ नका, राईट? प्रॅक्टिस, प्रॅक्टिस, प्रॅक्टिस हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, राईट? तुम्ही ओन्ली ट्रेनिंग झाले आणि तुम्ही पुढे इंटरव्ह्यू द्यायला गेलाय, असं करू नका. सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे? प्रॅक्टिस. मी हा प्रॅक्टिस शब्द किती वेळा यूज करतोय. प्रॅक्टिस शिवाय काही होणार नाही. ओके. तुमची सगळी प्रॅक्टिस तुमच्या डोळ्याकडून गेलेली पाहिजे. तुम्ही प्रॅक्टिस झालेली पाहिजे. कोणतीही स्क्रीन तुम्हाला झोपेत सुद्धा आठवली पाहिजे. एवढी तुमची प्रॅक्टिस झाली पाहिजे. ओन्ली व्हिडिओ बघून नोट्स वाचून तुमचं काही होणार नाही. तुम्ही जोपर्यंत सिस्टमवरती प्रॅक्टिस करत नाहीये, डेमो प्रोजेक्ट करत नाहीये, तोपर्यंत तुम्हाला पुढे इंटरव्ह्यूमध्ये जे क्वेश्चन विचारतात, ते तुम्हाला आठवणं थोडंसं अवघड जाणार आहे. तुम्हाला क्वेश्चन आठवला की त्या स्क्रीन समोर दिसल्या पाहिजेत तुमच्या, राईट? आता तुम्हाला स्ट्रगल तर करायचंच आहे, राईट? तुम्हाला टाईम तर द्यायचाच आहे, पण एकदाच द्या तो, राईट? तुम्ही ओन्ली ट्रेनिंग घेतलंय, माझं काही होत नाहीये, राईट? व्हॅकन्सीज नाहीये, ह्याच्यावरती बसू नका, राईट? व्हॅकन्सी हा 100% असतात. तुमचा रिझ्युमे स्ट्राँग असेल, तुमचा नॉलेज असेल, तर तुम्हाला 100% इंटरव्ह्यू कॉल येणार आणि तुम्ही तो क्रॅक करणार. पण तुम्हाला थोडंसं गाईडन्स पाहिजे आणि तेच मी देण्याचा प्रयत्न करतोय. तर सगळ्यात महत्त्वाचं प्रॅक्टिस करणे, टाईम देणे आणि हे मी जे सांगतोय ते फॉलो करणे. आता अगोदर पण एक व्हिडिओ बनवला होता मी SAP MM स्टुडंटसाठी. कोर्स केलाय पण तुम्हाला प्रॅक्टिस कशी करायची. तर तो व्हिडिओ तुम्ही अवश्य बघा. ओके. आता नेक्स्ट पार्टमध्ये तुम्हाला मी घेऊन जातोय आणि तो म्हणजे प्रिपरेशनचे पॉईंट. आता हे 10 प्रिपरेशनचे पॉईंट तुमच्यासाठी मी थोडंसं सर्च करून आणि माझ्या मनाने हे काय ॲड करून मी ते नोट डाउन केले. ओके. आता तुम्ही जे मी हे सांगतोय ना, ह्याचे स्क्रीनशॉट काढून तुमच्याकडे ठेवा, राईट? आणि हे काय करायचं आहे तुम्हाला स्क्रीनशॉट्स मोबाईलमध्ये ठेवा आणि ज्या वेळेस लक्षात येतील त्यावेळेस ह्याच्यावरती विचार करा. ओके. आता बघा, हे 10 पॉइंट आहेत. ते जर तुम्ही फॉलो केले, ते यूज केले, तर काय होईल? तुम्ही इंटरव्ह्यूसाठी जी तुमची तयारी आहे, ती अजून चांगल्या पद्धतीने करू शकाल. मग ते कोणते आहेत? पहिले मी 10 पॉइंट सांगतो आणि एक वन बाय वन आपण डिस्कस करू. अंडरस्टँड द बेसिक्स, राइट? नो द जॉब रोल, रिव्ह्यू युअर रिझ्यूमे, टेक्निकल नॉलेज, सॉफ्ट स्किल, राइट? प्रॅक्टिस कॉमन इंटरव्ह्यू क्वेश्चन्स, केस स्टडीज अँड सिनेरियोज, बिहेवियरल क्वेश्चन्स, डेमॉन्स्ट्रेट प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अँड लास्ट आहे तो मॉक इंटरव्ह्यूज. ओके. आता हे 10 पॉइंट तुम्हाला कसे विचारात घ्यायचे आहेत? काय करायचं आहे तुम्हाला? तर हे सगळं बेसिक सगळं चाललेलं आहे आपला जो SAP इंटरव्ह्यू आहे त्यासाठी, राईट? आता बघा, पहिल्यांदा अंडरस्टँड द बेसिक्स म्हणजे काय? तर तुमचा जो SAPचा कोर्स झालेला आहे. आता मी म्हणतो की तुमचा SAP MM, PP किंवा फायनान्स, राईट? असे हे तुमचे कोर्स झालेले आहेत. आता या कोर्स झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बेसिकली? तर बघा, हे कोर्स तुमचे झाले तर ह्याच्यात की जे पॉइंट्स आहेत, राईट? आता SAP मध्ये P2P सायकल असते, प्राइसिंग प्रोसिजर, राईट? फायनान्समध्ये जनरल लेजरच्या कन्सेप्ट, अकाउंटिंगच्या कन्सेप्ट, राईट? डिटर्मिनेशनच्या कन्सेप्ट. तर ह्या सगळ्यात आता PP असेल तर तुमचं वर्क स्ट्रक्चर, MRP. तर ह्या कन्सेप्ट ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत त्या तुम्हाला माहितीच पाहिजेत. ह्याच्यावरती कोणता पण क्वेश्चन विचारू देत. म्हणजे SAPतलं कोणत्याही मॉडेलचं ट्रेनिंग झालं असेल तर बेसिक तर तुम्हाला माहितीच पाहिजे. ते तुम्ही प्रॅक्टिस करून ऑलरेडी अंडरस्टँड केलेलं असेल. ओके. आता जॉब रोल ज्यावेळेस तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये इंटरव्ह्यूचं जे शेड्यूल येतं की तुमचा इंटरव्ह्यू शेड्यूल झालेला आहे त्याच्यामध्ये जॉब डिस्क्रिप्शन दिलेलं असतं. आता त्याच्यासाठी तुम्ही जर तुम्ही फंक्शनल कन्सल्टंट असाल, राईट? SAP फंक्शनल कन्सल्टंट म्हणजे कोण? MM, FICO, PP हे फंक्शनल आहे. टेक्निकलमध्ये ABAP आणि बेसिस हे येतात, सिक्युरिटी वगैरे. तर तुम्हाला काय करायचं तुमचं जे स्वतःचं मॉड्यूल आहे
त्या मॉडेलचा इंटरव्ह्यू असेल आणि त्याच्यामध्ये जॉब रोल दिलेला असेल. एक्झॅक्टली तिथे कुठल्या पॉइंटवरती फोकस दिलेला आहे, त्यांना काय रिक्वायरमेंट आहे. तर त्याच्यावरती तुम्हाला फोकस करायचा आहे आणि प्रॅक्टिस करायची आहे, राईट? तुम्ही आता इंटरव्ह्यू शेड्यूल झालाय म्हणून जाणे आणि इंटरव्ह्यू देणे असं नका करू. पहिला जॉब रोल वाचा आणि त्यानुसार प्रिपरेशन करा. बरोबर? आता जर तुम्हाला एखादा नेक्स्ट घेतोय मी आता. जर तुम्हाला सपोज एखादा इंटरव्ह्यू शेड्यूल झाला किंवा एचआरचा कॉल आला, तर तुम्हाला पहिला तुमचा रिझ्यूमे रिव्ह्यू करायचा आहे, की त्या पोझिशनसाठी आपला रिझ्यूमे कसा तुम्ही थोडा चेंज करा. राईट? आता मी सपोज माझा रिझ्यूमे करायचा असेल, तर माझ्याकडे 4-5 रिझ्यूमे असतात. प्रत्येक कंपनीच्या रिक्वायरमेंटनुसार मी रिझ्यूमे थोडा खालीवर, थोडा चेंज करतो आणि देतो. तर आपला रिझ्यूमे सगळ्यात पहिला इम्पॉर्टंट आहे, की ते फर्स्ट स्क्रीनिंगमध्ये फर्स्ट सिलेक्शन तिथे असतं आपलं. ओके? तर त्या रिझ्यूममध्ये त्या इंटरव्ह्यू एचआर असतो. आता इंटरव्ह्यू शेड्यूल करत असतो आणि त्याच्याकडे जॉब डिस्क्रिप्शन असतं. त्यातले काही पॉइंट्स त्याला एवढं नॉलेज नसतं ना एस-ए-पीतलं. त्यातले काही पॉइंट्स तुमच्या रिझ्यूममध्ये दिसले, की तो म्हणतो, "हां बाबा, हा कुठेतरी जुळतोय. आपल्याला हा रिझ्यूमे सिलेक्ट करायचा. चला ह्याला इंटरव्ह्यूसाठी बोलवू आपण." त्यावेळेस तुमचा रिझ्यूमे सिलेक्ट होतो. आता तुम्ही ओन्ली स्टँडर्ड कन्सेप्ट टाकलेल्या आहेत सगळ्या आणि कुठेच मिळत जुळत नाहीये. मग कसा तुमचा रिझ्यूमे सिलेक्ट होणार? बरोबर? इथेच तर आपली मुलं चुकतात. करेक्ट? तर हे तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट पाहिजे. आळस अजिबात करायचं नाही, की 4, 5, 10 रिझ्यूमे चेंज करा काय प्रॉब्लेम? एक स्टँडर्ड रिझ्यूमे ठेवायचा आणि दुसरे 2-4 चेंज करत राहायचे. बरोबर? आणि जे चेंज करताय ते तुम्हाला आलं पाहिजे. असं पण नाहीये, की जॉब डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दिलेलं आहे आणि तुम्ही त्या रिझ्यूममध्ये टाकताय आणि तुम्हाला येत नाहीये. असं पण करायचं नाहीये तुम्हाला. ओके? तर बेसिकली तुम्हाला हे तुमचा जो रिलिव्हंट एक्सपिरियन्स टाकलेला असतो, तुमचा जो एक्सपिरियन्स त्याच्यामध्ये टाकलेला असतो, त्याच्याशी रिलेटेड तुमच्या जॉब रिक्वायरमेंट असते, राइट? आणि त्यासाठी तुम्हाला काय करायचंय? प्रिपेअर करायचंय. ओके? आणि ते प्रिपरेशन तुमच्या प्रोजेक्ट रिलेटेड पाहिजे. ओके? मग तुम्ही ते काय केलं प्रोजेक्टमध्ये, राइट? तर ते सगळं तुमच्या रिझ्यूममध्ये दिसलं पाहिजे आणि तेच तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये विचारतात. कारण ज्यावेळेस इंटरव्ह्यू घेत असतो, त्यावेळेस त्याच्यासमोर रिझ्यूमे असतो. तर त्याच्या दुसऱ्या डोक्यात येण्यापेक्षा रिझ्यूममधले पॉइंट डोक्यात येतात आणि त्याच्यावरती तो क्वेश्चन विचारतो. ओके? तर हा झाला तुमचा थर्ड पॉइंट. आता चौथा पॉइंट म्हणजे काय असतं? टेक्निकल नॉलेज. ओके. आता तुमचं जे एस-ए-पी मॉड्यूल आहे, राइट? सपोज तुम्ही आता एस-ए-पी एम-एमसाठी इंटरव्ह्यू देताय. तर तुम्हाला एम-एमच्या कन्सेप्ट सगळ्या माहिती पाहिजेत. सिलेबस पूर्ण माहिती पाहिजे. आता मला सांगा, तुम्हाला समजा एस-टी-ओवरती क्वेश्चन विचारला. तर तुम्हाला माहिती आहे स्टॉक ट्रान्सपोर्ट ऑर्डर. त्याचं बेसिक तुम्ही करा ना. तुम्ही त्याला विचारलं, की डू यू नो अबाउट एस-टी-ओ हा तुम्हाला क्वेश्चन विचारला. तुम्ही डायरेक्टली नो म्हणला. नो म्हणला म्हणजे तिथं बॅड इम्प्रेशन. त्याला म्हणा, की "येस, आय नो. आय हॅवंट वर्क्ड ऑन इट, बट आय नो अबाउट दी एस-टी-ओ." मग तुम्हाला जे बेसिक तुम्ही प्रॅक्टिस केलेली आहे, ते तुम्ही सांगा. इंग्लिशमध्ये थोडीशी तयारी करा. ओके. तर अशा क्वेश्चनची तुम्हाला तयारी करायची. आता जर येतच नसेल, तर डायरेक्टली नो म्हणण्यापेक्षा थोडंसं त्याला सांगा त्याबद्दल आणि मला एवढंच माहिती आहे. असं सांगा तुम्ही, राइट? तुमच्या मॉडेलबद्दल किंवा काय करायचं आता तुम्हाला 5 पॉइंट काढायचे, की मला रिलीज प्रोसिजर जमते, मला अकाउंट डिटर्मिनेशन जमते, मला प्राइसिंग प्रोसिजर जमते, मला सब कॉन्ट्रॅक्टिंग जमते, स्पेशल प्रोक्युरमेंट आणि मला स्प्लिट व्हॅल्युएशन जमते. आता ह्या कन्सेप्ट तुम्ही सांगा, राइट? किंवा तुम्हाला इन्व्हेंटरी मॅनेजमेंट जमतंय, ओके? किंवा तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट जमतंय. तर हे सांगा तुम्ही आउटलाईन ॲग्रीमेंट. तर हे सांगा 4-5 पॉइंट, की हे मला जमतंय. पण ते तुम्हाला 100% माहिती पाहिजेत मग. ओके. आणि जे ट्रेनिंगमध्ये शिकलाय ते नाही. त्याच्या व्यतिरिक्त पण थोडंसं आयडिया पाहिजे. नाही तर मग तुमचं तिथे परत बॅड इम्प्रेशन पडतं. तर ते नॉलेज तुम्हाला असलं पाहिजे. तर हे 4 to 5 काय करा, की चॅप्टर्स म्हणतो मी त्याला. चॅप्टर्स तुम्ही नोट डाउन करून ठेवा. राइट? आणि जे तुम्हाला आले पाहिजे. ओके. मी एक पॉइंट ॲड केलाय परत सॉफ्ट स्किल. आता तुम्ही ज्यावेळेस इंटरव्ह्यू देता, राइट? आता आपण मराठीमधून बोलतोय. तुम्हाला कन्सेप्ट समजाव्या म्हणून. बट तुम्हाला जर एच-आरची आणि इंटरव्ह्यूमध्ये जर इंग्लिशमधूनच बोलायचं आहे, तर जी टेक्निकल लँग्वेज असते ती वापरा. ओके. म्हणजे सपोज आता तुम्ही काही देताय, एक इंटरव्ह्यू देताय आणि त्याच्यामध्ये तुम्ही येस दॅट वॉज धिस अशी काहीतरी तुम्ही विचारता म्हणजे वर्ड यूज करताय. तर असे न करण्यापेक्षा तुम्ही टेक्निकल वर्ड यूज करा. टेक्निकल इंटरव्ह्यूमध्ये, राइट? म्हणजे P2P सायकल असेल, तर P2P सायकल स्टार्ट्स विथ रिक्वायरमेंट गॅदरिंग. पी-आर म्हणण्यापेक्षा रिक्वायरमेंट गॅदरिंग म्हणा. एंड्स विथ पेमेंट, राइट? मग मध्ये आर-एफ-क्यू म्हणण्यापेक्षा रिक्वेस्ट फॉर कोटेशन. असे तुम्ही इंग्लिश वर्ड वापरा, की जेणे तुमचे टेक्निकल जी लँग्वेज आहे ती यूज करा. म्हणजे तुमचं स्किल त्याच्यातून दिसून येईल. भले तुम्हाला इंग्लिश जास्त येत नाहीये, कॉन्फिडन्स नाहीये, कम्युनिकेशन तुमचं इंटरपर्सनल जे स्किल आहे ते कमी आहे, राइट? बट तुम्ही ज्यावेळेस जॉब लागता कन्सल्टंट म्हणून करता, तर आपण काय करतो, आपण जे बिझनेस युजर्स असतात त्याच्याशी क्लोजली आपण त्यांच्याशी वर्क करत असतो. मग ते करत असताना तुम्हाला या गोष्टी थोड्याशा टेक्निकली जर माहिती असेल, तर इफेक्टिव्ह थोडंसं इम्पॅक्ट पडतो त्याचा. म्हणून तुम्हाला त्याच्यावरती टेक्निकल लँग्वेज मी तुम्हाला इंग्लिश यावंच असं म्हणत नाही, पण टेक्निकल इंग्लिश तुम्हाला थोडंफार यायला पाहिजे. ओके. देन तुम्हाला काय करायचं आहे, नेक्स्ट पार्ट आहे आपला
इंटरव्ह्यूचे क्वेश्चन जे आहेत ते कॉमन इंटरव्ह्यू क्वेश्चन आहेत. आता मी व्हिडिओ बनवत असतो. मी अगोदर पण एक व्हिडिओ बनवला आहे. आता अजून एक पण व्हिडिओ नेक्स्ट नेक्स्ट बनवत आहे मी. ठीक आहे. तर तो पण मी लवकरच पब्लिश करेल. तर एक कॉमन इंटरव्ह्यू क्वेश्चन जे आय-टीमध्ये किंवा मार्केटमध्ये ज्या प्रॉडक्ट बेस्ड कंपनी आहेत ते विचारतात. तर त्याची प्रॅक्टिस तुमची पाहिजे. आता तुम्हाला P2P सायकल, MM साठी सांगतोय. P2P सायकल, प्राइसिंग प्रोसिजर, रिलीज प्रोसिजर, एसटीओ आलंच पाहिजे. अकाउंट डिटर्मिनेशन याच्यामध्ये कुठेही ड्रॉबॅक तुमचा दिसला नाही पाहिजे. तुम्हाला कुठेही तुमचं नॉलेज ह्याच्यावरती चेक केलं तर ते यायलाच पाहिजे. कारण ते तुमचा बेस आहे. ते तुम्हाला माहितीच पाहिजे. नाहीतर तुम्ही SAP MM कन्सल्टंट कसे मग? बरोबर? तर ह्या क्वेश्चन तुम्हाला यायलाच पाहिजेत. राइट? आता SAP MM सोडलं तर FICOसाठी तुम्हाला अकाउंटिंगच्या कन्सेप्ट, जनरल लेजरच्या कन्सेप्ट, राइट? देन तुमचे GL अकाउंट्स असतात. देन तुमचे कंट्रोलिंग असेल. आता FICOमध्ये कंट्रोलिंग पण येतं. कंट्रोलिंग रिलेटेड असेल. ओके. त्या कन्सेप्ट तुम्हाला 100% माहितीच पाहिजेत. राइट? परत तुमचं चार्ट ऑफ अकाउंट असेल. राइट? देन PP असेल तर तुमचं वर्क सेंटर आलं. MRP आलं. आता तुम्हाला MRP माहिती नाही आणि PP कन्सल्टंट. उपयोग नाहीये. राइट? इथे आपण कमी पडतो. राइट? जे त्यांना पाहिजे ते त्यांना तुम्ही दाखवा. भले बाकीच्या कन्सेप्ट तुमच्या थोड्याशा वीक असल्या तरी चालतील. बट ह्या कन्सेप्ट तुम्हाला इम्पॉर्टंट ह्या आहेत आणि त्या माहिती पाहिजे. ओके. आणि काही क्वेश्चन्स पाहिजे असेल तर तुम्ही मला कनेक्ट करा. माझ्याकडे प्रत्येक मॉड्यूलचे 100 कॉमन इंटरव्ह्यू क्वेश्चन्स आहेत. ते तुम्हाला मी देतो. तर त्यांची तयारी केली तर तुमचे 10 पैकी 7 तर क्वेश्चन तेच असतात. तर ते तुम्ही आन्सर इफेक्टिव्हली सांगू शकता. ओके. देन नेक्स्ट आहे तो केस स्टडीज अँड सिनेरिओज. आता हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे इंटरव्ह्यूसाठी. राईट? तयारी ज्यावेळेस तुम्ही करता ना इंटरव्ह्यूची, हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे केस स्टडीज अँड सिनेरिओज. आता बघा, तुम्हाला काय करायचं आहे, SAP बद्दल तुम्हाला थोडंसं फॅमिलिअराईज व्हायचं आहे. राईट? आता फॅमिलिअराईज तुम्हाला SAP साठी व्हायचं आहे म्हणजे काय करायचं आहे तुम्हाला, की बघा SAP हे कुठे यूज होतं? काय करतो SAP मध्ये? कन्सल्टंट काय करतो? एंड युजर काय करतो? राईट? तर तिकडे सिनेरिओ कसे असतात? ही SAP आहे. ते ॲक्चुअली आता तुम्हाला सिस्टममध्ये डिफाईन करा म्हटलं तुम्ही एंटरप्राइज स्ट्रक्चर, तुम्ही लगेच कंपनी कोड, प्लांट, सर्व्हर लोकेशन क्रिएट कराल. राईट? किंवा तुम्ही चार्ट ऑफ अकाउंट, कंपनी कोड असाइन करणे, लगेच हे क्रिएट कराल, MRP सेटअप कराल. ओके. आणि मग काय होईल? सिस्टममध्ये झालं. हे यूज कसं करतात मार्केटमध्ये किंवा एखादी कंपनी आहे. राईट? कोणती एक कंपनी आहे प्रॉडक्ट बेस्ड, राईट? मॅन्युफॅक्चरिंग आहे, केमिकल कोणती? त्या कंपनीमध्ये SAP यूज कसं करतात? ॲक्चुअली त्याची बिझनेस प्रोसेस कशी मॅप करायची? तो स्टडी तुम्हाला थोडासा माहिती पाहिजे. तो सिनेरिओ माहिती पाहिजे. MRP कशी जनरेट करणार? त्यासाठी तुम्हाला प्रोजेक्ट केला पाहिजे. एक डमी प्रोजेक्ट कोणत्या तरी एका कंपनीसाठी. राईट? तर त्या केस स्टडीज आणि सिनेरिओज तुम्हाला माहिती पाहिजेत. म्हणजे काय? तुम्हाला बिझनेस प्रोसेस, बिझनेस प्रॉब्लेम आहेत, SAPचे जे सोल्युशन्स आहेत स्टँडर्ड ते कसे यूज करतात? सब कॉन्ट्रॅक्टिंग तुम्ही लगेच काय करणार? मटेरियल क्रिएट करणार, बॉम्ब क्रिएट करणार. ठीक आहे. मटेरियल सेंड करणार 541 ने आलं मटेरियल, झालं. एवढंच येतंय तुम्हाला. मग ते ॲक्चुअलमध्ये कसं यूज करणार? राईट? कोणता बिझनेस सिनेरिओ येतो तिथे? कोणत्या मॅन्युफॅक्चरमध्ये कोणतं रॉ मटेरियल आहे? ते कसं सेंड करणार? मग ते कसं येणार? मग त्याच्या स्क्रॅपचं काय करणार? राईट? बाय प्रॉडक्ट्स असेल तर काय करणार? हे तुम्हाला जमलं पाहिजे. त्याचा स्टडी तुम्हाला करायचा आहे. मेन महत्त्वाचं. आपण फक्त स्टँडर्ड स्टडी करणार सब कॉन्ट्रॅक्टिंग मला एवढंच माहिती आहे, की मटेरियल सेंड करतो, रिसीव्ह करतो, 541, 543 झाला. ओके. याचा काही उपयोग नाहीये. तुम्हाला स्टडी कोणत्या पद्धतीने करायचा आहे तो. आता याच्यावरती तुम्हाला अजून जास्त डिटेलमध्ये माहिती पाहिजेत. तुमच्यासाठी कोण आहे हेल्प करायला? मी आहे. माझ्याशी कनेक्ट करा. मी सांगेल तुम्हाला कसा हेल्प म्हणजे तुम्हाला कसं स्टडी करायचं. याच्यावरती मी पूर्ण हे कोर्स बनवलेला आहे. तर मी तुम्हाला तेही सांगेल. ठीक आहे. आणि तो फक्त आपल्या मराठी मुलांसाठी बनवलेला आहे. तर त्याचे बेनिफिट तुम्ही 100% घ्या. ओके. तर हे केस स्टडीज आणि सिनेरिओज हे तुम्हाला माहिती पाहिजेत. त्याचा स्टडी तुम्ही करा. Googleवरती टाका SAP MM केस स्टडीज अँड सिनेरिओज. बघा. काही कितीतरी ब्लॉग्स येतात. थोडंसं त्याचा बेनिफिट घ्या. ओके. आता नेक्स्ट आहे तो बिहेवियरल क्वेश्चन्स. हा थोडासा वेगळा क्वेश्चन आहे. टेक्निकलपेक्षा थोडासा हा तुमच्या लीडरशिप आणि टीमवर्क आणि अडॅप्टेबिलिटी जी तुमची असते, ठीक आहे, ते त्याच्यावरती हे बिहेवियरल क्वेश्चन्स असतात. राईट? म्हणजे काय? तुम्ही किती टीममध्ये काम करताय? मग तुमचा रोल काय होता? तुमच्या टीममेटचा रोल काय होता? राईट? मग तुम्ही जर एखादी टीम लीड करत असाल, ती कशा पद्धतीने लीड केली तुम्ही? कोणते क्वेश्चन्स रिझॉल्व्ह केले? P1, P2 इश्यू असतात, ते तुम्ही कसे हँडल केले? त्याचा RCA कसं दिला? तर हे तुमचे क्वेश्चन जनरल हे विचारतात, की लीडरशिप लेव्हलला तुमचा जर एक्सपिरियन्स 3, 4, 5 वर्षापेक्षा जास्त असेल ना, तरच तुम्हाला हे क्वेश्चन विचारतात. ओके. अदरवाईज नाही. ज्यांचा आता जे व्हिडिओ बघतात आणि त्यांचा एक्सपिरियन्स 3 4 पेक्षा जास्त आहे, त्याच्यासाठी हे ॲप्लिकेबल आहे. ओके. आता डेमॉन्स्ट्रेट प्रॉब्लेम सॉल्व्हिंग.
राईट. आता परत हा क्वेश्चन तुम्हाला SAP रोलवरती जो जॉब करता तुम्ही, राईट? तर त्यावेळेस तुमच्याकडे काय येतात? P1, P2 मोठे-मोठे इश्यू येतात. बिझनेस कॉम्प्लेक्स इश्यू येतात किंवा एखादा इश्यू येतो, की जो ॲक्चुअल इश्यू नसतो, बट तो त्याचा इम्पॅक्ट कुठेतरी होतो, राईट? म्हणजे त्यांना एखादा मोठा रिपोर्ट बनवून पाहिजे किंवा त्यांना अशी फंक्शनॅलिटी बनवून पाहिजे, की त्यांचं डेली रिपिटेटिव्ह टास्क जे आहे, राईट? ते त्यांना अ, तुम्ही मिनिमाइज करू शकता, राईट? तर तुमचा जो पास्ट एक्सपिरियन्स असतो, तो तिथे ते इम्प्लिमेंट तुम्ही करू शकता. म्हणजे त्यांचा प्रॉब्लेम आहे. आता वेअरहाऊस असेल, राईट? कंपनी असेल, त्यांना एखादी बिझनेस सोल्युशन आहे आणि ते त्यांना वेगळ्या पद्धतीने ते यूज करतायत. पण तुमच्याकडे काही प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मेथड आहे, स्टँडर्ड सोल्युशन आहे, की जे ते यूज केलं त्यांनी, त्यांचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. तर असे तुमच्याकडे स्किल पाहिजे. त्याच्यावरती पण एखादा क्वेश्चन विचारू शकतो किंवा तुम्ही तुमचा पॉझिटिव्हली इंट्रोडक्शनमध्ये ह्याला सांगू शकता, की तिकडे एक मोठा प्रॉब्लेम होता आणि तो मी पॉझिटिव्हली सॉल्व्ह केला. असा एखादा प्रॉब्लेम तयार करा, की ज्याने तुमचा इंटरव्ह्यूमध्ये इम्पॅक्ट पडेल, इफेक्टिव्ह. बरोबर? आता हे सगळं 9 पॉइंट्स तुम्ही ज्यावेळेस डिस्कस करता, तुम्ही ज्यावेळेस प्रिपेअर करता, ठीक आहे? तर डायरेक्टली इंटरव्ह्यू जाण्यापेक्षा तुम्ही एखादा मॉक इंटरव्ह्यू द्या. आता सपोज तुमचा एक मित्र आहे आणि त्यांनी पण SAP केले, तुम्ही पण केले किंवा त्यांनी FICO केले, तुम्ही केले, तर त्याला तुमच्या इंटरव्ह्यू क्वेश्चन द्या आणि एकमेकाला कसे रँडमली क्वेश्चन विचारा असे, की हे झालं तर काय करेल? मग मध्येच दुसरा क्वेश्चन विचारा आणि एकमेकाचा मॉक इंटरव्ह्यू घ्या. तुम्हाला मॉक इंटरव्ह्यू माझ्याकडून घ्यायचा असेल तरी पण मला सांगा. आपण इंटरव्ह्यूसाठी पण एक स्मॉल कोर्स पण डिझाइन केलाय. तो कोर्स प्लस मॉक इंटरव्ह्यू तो पण देतो मी. माझ्याकडे गोल्ड मेंबरशिप पण आहे. तर अशा पद्धतीने माझ्याकडून हेल्प करू शकता किंवा तुम्हाला कोणत्या इंटरव्ह्यूमध्ये एक 5-10 मिनिटासाठी सपोर्ट पाहिजे. त्यासाठी तर आपण चार्जेसच घेत नाहीये, राइट? तुम्ही माझ्याशी कनेक्ट करा WhatsAppवरती किंवा कॉलवरती. मी तुम्हाला हेल्प करेल. बट कोणताही इंटरव्ह्यू द्यायच्या अगोदर तुम्ही मॉक इंटरव्ह्यू हा 100% दिला पाहिजे. ओके? तर मॉक इंटरव्ह्यू 2-4 मॉक इंटरव्ह्यू दिल्याशिवाय फायनल इंटरव्ह्यूला जाऊ नका. तर हे सगळे पॉइंट्स आहेत, राईट? तर हे पॉइंट्स सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्ही प्रिपेअर केले पाहिजे. हे तुम्हाला Googleवरती पण कुठे भेटू शकतात, राईट? किंवा तुम्ही व्हिडिओ परत-परत बघू शकता किंवा तुमच्या मित्राला पण शेअर करू शकता, राईट? आता लास्टचा पॉइंट म्हणजे 2 मिनिटमध्ये तुम्हाला मी एक गोष्ट सांगतोय, की सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. ज्यावेळेस तुम्ही ट्रेनिंग कंप्लीट केलेलं असतं आणि इंटरव्ह्यूची तयारी करता, त्यावेळेस तुम्हाला फक्त टेक्निकल नॉलेज असतं, बट प्रोजेक्टचं नॉलेज नसतं किंवा ओव्हरऑल प्रोजेक्ट कंपनीमध्ये कसा चालतो, राईट? यामध्ये, राईट? किंवा तुम्ही कशा टीममध्ये काम करता, कसा प्रोजेक्ट इम्प्लिमेंट करता, कोणतं टूल वापरता, ह्याबद्दल तुम्हाला जास्त काही नॉलेज नसतं, राईट? आता ते नॉलेज पाहिजे असेल, तर त्याचं पण सोल्युशन माझ्याकडे रेडी आहे, राईट? आपल्याकडे बऱ्यापैकी सगळे सोल्युशन रेडी आहे, जे तुम्हाला डिफिकल्ट जातात, तर ते पण माझ्याकडे आहे. तुम्हाला कॉन्टॅक्ट करा मला, तुम्हाला 100% सांगेल मी आणि माझ्याकडून प्रत्येक वेळेस तुम्हाला नवीन-नवीन कन्सेप्ट समजणार, नवीन नॉलेज समजणार, अपार्ट फ्रॉम तुमचं जे टेक्निकल नॉलेज आहे त्यापेक्षा, राईट? आता हा जो व्हिडिओ आहे तो मी यासाठी बनवला, की तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये प्रिपरेशन करताना काही थोडंसं चुकीच्या मार्गाने प्रिपेअर करतात. तर प्रॅक्टिस हे सिक्वेन्स आहे, इंटरव्ह्यूचे सिक्वेन्स आहे किंवा प्रिपरेशनचे जे पॉइंट्स आहेत, या पद्धतीने तुम्ही जर इंटरव्ह्यूसाठी प्रिपरेशन केलं, तर 100% तुम्हाला कुठेच प्रॉब्लेम येत नाहीये, राईट? आता काही जणांचा प्रश्न असतो, की मला कॉल्सच येत नाहीये, राईट? त्यासाठी तुम्ही इफेक्टिव्हली SAPचा रिझ्यूम बनवून कॉल्स कसे यायचे, त्याच्यावरती पण मी व्हिडिओ बनवणार आहे. बट तुम्हाला शॉर्ट एक मंत्र सांगतो, की तुमचा रिझ्यूमे सगळ्यात इम्पॉर्टंट पाहिजे. तुमची नोकरी LinkedIn प्रोफाईल सगळ्यात इम्पॉर्टंट पाहिजे. तिथे तुमचं क्रॅक होतं, राइट? तुम्ही आता SAP एंड युजर म्हणून टाकताय आणि कन्सल्टंटसाठी अप्लाय करताय. कधी कॉल येणार नाही तुम्हाला, राइट? तुम्ही फ्रेशर म्हणून टाकताय. फ्रेशर म्हणून टाकला तर तुम्ही एक्सपिरियन्ससाठी अप्लाय केला तर त्यांच्याकडनं कधीच आन्सर येणार नाहीये तुम्हाला. फ्रेशर म्हणून टाकला तर तुम्हाला फ्रेशर म्हणून अप्लाय करावं लागेल. तर हे थोडंसं तुम्हाला केअरफुली बघून शॉर्टलिस्ट पहिला कसं व्हावं लागतं ते चेक करा आणि मग ह्या प्रिपरेशन करून मग इंटरव्ह्यूसाठी जा, राइट? तर पहिला रिझ्यूमे बनवा, नोकरी LinkedIn प्रोफाईल बनवा, तुमचं नेटवर्क बनवा, राइट? ग्रुपला ॲड व्हा, राइट? तिकडे तुम्ही अप्लाय करायला स्टार्ट करा आणि माझ्याशी कनेक्ट करा. अजून मी तुम्हाला त्याच्यामध्ये गाईड करेल कारण सगळंच व्हिडिओमध्ये कव्हर करता येत नाहीये. आणि हे सगळं कोणासाठी आहे? फक्त आणि फक्त आपल्या मराठी माणसांसाठी आहे, की जे फक्त आता हे व्हिडिओ बघत आहेत आणि लाईक आणि सबस्क्राईब तर 100% करणार आहेत. तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर पण तुम्ही शेअर करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.